चला मॅच ऑन देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल अंपायरच्या माध्यमातून बॉलिंग मार्क वरती रोहन, स्ट्राइक एंडला पंकज. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला पॉवर पॅक हिटिंग स्ट्रोक आणि पहिल्याच बॉल वरती केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. इलाका भले तुम्हारा हो लेकिन धमाका हम ही करेंगे असं मात्र सांगितलंय. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय पंकज बोलेने. पहिल्याच बॉल वरती षटकार पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहन बॉलिंग मार्कवर. यावेळी शॉर्टकर लेनचा बॉल होता. चांगली गोलंदाजी, परिवर्तन पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न प्रद्युमन होतो तिथे आणि एक सिंगल मेल समालोचक आहेत देखील. दोन बॉल आणि 7 धावा. स्ट्राइक आता प्रशांत. अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न होता. इथे फिल्डर जज करतात आणि अवे फ्रॉम द बॉडी होते. कास्ट थोडीशी दूर होती फिल्डर पासून. जजमेंट थोडंसं मी तर म्हणे खराब होतं. 2 धावा इथे नक्कीच मिळाल्या. प्रशांत भोईर आणि पंकज बोले ही जोडी मैदानात आहे. फार चांगली बॅटिंग नक्कीच पाहिली या टीमची. रोहन बॉलिंग मार्कवरती. 3 बॉल आणि 9 धावा. पुढचा बॉल पिकअप स्ट्रोक ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतात 6. षटकार. 6 धावा इथे नक्कीच ऍड होतील आणि या 6 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण जर पाहिलं ना तिथे चेंजेस नक्कीच पाहायला मिळतात. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 धावसंख्येवरती 15 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने इकडे फिल्डर आहे जज करतात. एक सिंगल तर कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट होते. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 17 ऑन बोर्ड. 17 धावा. 17 पे 17 कुठल्या टीमला असेल येणारी वेळ सांगून जाईल. पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला आपण पाहतो. फिल्डर आहे अरुण मामा तिथे होते आणि एक सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. पियुष यावेळी आहेत बॉलिंग मार्क वरती. 20 ओन नंबर 2 ऑन गोइंग.
पुढचा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय प्रशांतच्या पाठमधून आलेला क्लासिकल दर्जेदार स्ट्रोक वन बॉल सीमारेषा पार धावा मिळतात. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला टीम जांताराजा बदलापूर गाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम दारो. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकपर्यंत टॉस साठी यायचंय. ट्वेंटी 25 धावा फलकावरती आहेत. शेवटचे दोन बॉल अजूनही उर्वरित आहेत. स्ट्रायकिंगला अजूनही पंकज एक जमेची बाजू टीम मानकुली संघाची पाहायला मिळते. बॉल बोर्ड नंबर 2 ऑन साइडला पॉवर पॅक हिटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत कॅच ड्रॉप जीवनदान मिळत असताना ती देखील पंकज गोळेची कॅच सोडली आहे आणि इथे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. आज नक्कीच निराश केलं टीम वांगडी संघाने. मागच्या मॅच मध्ये देखील अरुण मामाच्या चेहऱ्यावर देखील स्माइल आणि मगाशी देखील पाहिलं 2 ते 3 कॅच सोडल्या आणि आता देखील मिसफील्ड होते मैदानाच्या आतमध्ये. एक एक धाव एक एक मिसफील्ड फार महत्त्वाची असते क्रिकेट मध्ये. इकडे देखील ऑन साइडला आहेत. फिल्डर जज करतात आणि आता चुकी होणार नाही. थोडीशी मिसफील्ड जरूर झाली असती. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. हेड बॉल आहे. इकडे बेल्स आय थिंक पडले होते आणि हा डेड बॉल असेल. थोडंसं एकदा बॉल टाकावा लागेल. इकडे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्रॉस लाईन खेळायचं होतं. स्विंग अँड मिस डॉट बॉल आला. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट आणि 26 धावा फलकावरती. 26 ऑन बॉल 26 धावा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनतील पाहणं गरजेचं राहील. आज राहताना आजपासून 4 दिवस नक्कीच शील्ड टीमचे राहताना भरपूर मदत त्यांची नेहमीच राहिली आणि आज देखील ॲज अ व्हॉलंटियर भरपूर मदत नक्कीच त्यांची होणार. समाधान असेल नंतर कल्पेश सचिन जयदास बाळा निखिल खरंच भरपूर मदत 4 दिवस नक्कीच होणार आहे. ऑल टीम क्रिकेट मध्ये देखील वर्चस्व त्यांचं देखील आहे आणि टीम देखील सातत्याने खेळत असतात. टीम जांताराजा श्री यांच्यामध्ये जांताराजा श्री म्हटलं तर सातत्यानं मोल बनोटे केदार बनोटे विश्वन बनोटे टीम फार वेगळी टॉप क्लास भल्या संघाला देखील गार केलं. ऑन गोइंग मॅच कडे आपण वळतोय. इथे डॉटने सुरुवात केलेली जरूर
बोर्ड नंबर 3 षटक क्रमांक 3 ओम आले बॉलिंग मार्कवरती 26 धावा 26 ऑन बोर्ड ऑन साइडला शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय 2007 मध्ये लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं षटक आहे प्रगतीपथावरती जे हनुमान ग्रामस्थ मंडळ शिळ आयोजित जाणता चषक 2025 चे धरा पाहायला मिळतो. आज पहिला दिवस डे 1 या संपूर्ण स्पर्धेचा 4 दिवस आपण ही स्पर्धा अनुभवणार आहोत आणि आपल्या परिसरातील आपल्या विभागातील सर्व संघ इन ऍक्शन मध्ये खेळत असताना इकडे देखील हवेमध्ये फटका केलाय फिल्डर खाली जज करतात आणि इथे देखील कॅच ड्रॉप वारंवार जीवनदार दोन्ही बॅटर आपण पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आज वांगणी टीमला झालंय तरी काय आता प्रश्नचिन्ह निर्माण आहे. चौथी कॅच ड्रॉप झाली एका मॅच मध्ये आणि मगाच्या मॅच मध्ये देखील जवळजवळ चारच कॅच ड्रॉप झाले होते. मागची मॅच आपण पाहिली 2 धावांनी मॅच जिंकली होती टीम वांगणी संघ. 29 स्लो गतीमध्ये परिवर्तन सुंदर गोलंदाजी कॅल्क्युलेटिंग गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल खरंच ओमचं फार चांगला यावेळेस वापर इथे केला. स्लो डिलिव्हरी टाकण्यात आली त्याला देखील माहिती होतं समोर अग्रेसिव्ह बॅटर आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज यांना आपण पाहतो ज्याच्या नावावरती एक बाईक देखील आहे पाहिलाय आणि फार चांगला खेळ राजने आता मैदानावरती केला होता. बाईक देखील राज गिडगेच्या नावावरती पाहायला मिळते. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 वरती आपण पाहिलं काय भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते राजची. तो आता राज मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि आता स्ट्राईक एंडला पण अजून एक फटका चांगला आहे ऑन साइडला टर्न केला इकडे आणि इकडे चौकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. फार चांगली बॅटिंग पंकज आज मात्र नशीब साथ घेऊन आलाय की काय चौकाराने धावफलक पोहोचलाय तब्बल 33 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे अग्रगेन शेष 33 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. 33 ऑन बोर्ड शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. चला जाणताराचा बदलापूर गाव कॅप्टन आणि धारोड टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये पिकअप स्ट्रोक ऑन साइडला फटका पुन्हा एकदा फिल्डर आहेत आणि त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉल जाईल 1 बॉल सीमारेषा पार. धावा मिळतात 4. शेवट गोड केल्या चौकारानं काय बॅटिंग केली पंकज भोळेने त्याच्या बॅट मधून वैयक्तिक आपण खेळी पाहिली तर 18 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. ताबडतोड बॅटिंग विस्फोटक बॅटिंग आणि त्याची साथ दिली होती प्रशांत भोईरने. नंतर नंबर 3 वरती आले राज परंतु एकही बॉल फेस केला नाही. परंतु चांगली बॅटिंग लाईनअप अजूनपर्यंत टीम मानकरी संघाची तुम्हाला पाहायला मिळते. डीप बॅटिंग मी तुम्हाला कोणाची असेल तर टीम मानकरी संघाची परंतु इथे आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 37 धावा धावफलकावरती बनले गेले आणि 38 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. सेकंड इनिंग मध्ये टीम आदर्श 11 वांगणी संघाला येणारे 18 बॉल आणि गरज आहे 38 धावांची. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट एका बाजूला बदलापूर विभागातील दादा संघ म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली दुसऱ्या बाजूला वांगणी परिसरातील विभागातील एक दादा संघ आदर्श 11 वांगणी. कोण बनेल या मॅचचा सिकंदर कोण बनेल या मॅचचा विनिंग टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टीम धारोड संघ चला जाणताराचा क्रिकेट संघ बदलापूर गाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाइट करत असताना टीम धारोड टीमचे कॅप्टन या आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस का बॉस जाणताराचा क्रिकेट संघ शील्ड टॉस का बॉस आपण पाहू शकतात आणि तिकडेच आपण टॉस करणार आहोत. मान्यवरचे शुभाचे मी विनंती करेन ना अमोलजी मोनोटे आपण या आपले शुभाचे आपण करणार आहोत टॉस नेक्स्ट मॅचचा. धारोड टीमचे कॅप्टन या लगेच आणि जाणताराचा बदलापूर गाव कॅप्टन आपण आला असेल तर लगेच यायचंय. चला जाणताराचा क्रिकेट संघ या आपण लगेच चला जी एजाज आलेले आहेत.
याची चर्चा नक्कीच होते जेव्हा जेव्हा आम्ही या संघाचा विचार करतो. बदलापूर गावामधील एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून ज्याची ओळख आहे आणि गेले कित्येक वर्ष फक्त फिल्डिंग साठी कोण खेळत असेल ना आपल्या संघामध्ये तो एकटा एजाज आहे. टॉस जिंकला टीम धारूर संघाने आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी टीम साताराचा बदलापूर गाव या संघाला. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला नक्कीच नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. थोडंसं स्पीड अप करा अजून मॅच बाकी आहे. राज पहिला बॉल तेजसचा फटका फसलाय की काय षडयंत्र रचलं होतं आणि त्याच षडयंत्रामध्ये फसला गेला. बॅटर तेजसला परतावं लागेल. पहिल्याच बॉल वरती सफलता. क्या बात आहे. सुरुवात केली भव्य स्वागत पहिल्याच विकेटने आणि तेजस पडवळला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. क्रमांक पहिला लागला टीम वांगणी संघाला. रोहन स्ट्रायकिंगला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्ड बॅटर म्हणून ज्याची ओळख लांब लांब षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि इथे ऑन साइडला पहिल्याच बॉल वरती घुटना टेक और षटकार देख मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आलेला अजून एक दमदार बॅटर कव्हर षटकार. तेजस गेला असेल तरी हरकत नाहीये. आम्ही ती मॅच काढू शकतो. आमच्या मध्ये ती क्षमता आहे असं मात्र सांगून दिलं रोहन यांनी. ते करण दाखवण्याची धम्मक आता मात्र दाखवली आहे. राजगड बॉलिंग बॅकवर्ड अजून एक ऑन साइडला टर्न केला. फिल्डर आहे जज करतात परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षर. बॅक टू बॅक पहिल्या बॉल वरती षटकार आणि या बॉल वरती चौकार आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. काय बॅटिंग चालू आहे. रोहनने मात्र आता ज्या प्रकारे कफन बांधलाय ना 2 बॉल मध्ये 10 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलाय आणि जेव्हा खेळाडू कडून जात होता तेव्हा त्याला मात्र सांगितलं गेलं की तू 18 धावा खाल्ल्यात आता तुलाच त्या वसूल करायच्या आहेत आणि त्याच धावा मी तर म्हणत वसूल केल्यात रोहनने. सुंदर सुंदर बॅटिंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये करतात रोहन. पुढचा बॉल
आणि इथे हवेमध्ये प्रहार तर केलाय ऑन साइडला फिल्डर आहेत परंतु बनतील प्रेक्षक दमखम दाखवल्या मैदानाच्या आतमध्ये आणि सांगितलंय राजा तो राजा बाकी सारी प्रजा प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देख देख इसमें कितना है दम आता मात्र सांगून दिलाय दमखम दाखवल्या मैदानाच्या आतमध्ये रोहनचा का मी मगाशी उल्लेख केला लांब लांब षटकार ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहन आतापर्यंत 3 बॉल त्यांनी फेस केले 16 धावा त्याच्या वैयक्तिक बॅट मधून आल्या म्हणजे मी तर म्हणेन ना जवळजवळ आता ते वसूल केलेल्या आहेत त्याच्या गोलंदाजीमध्ये जितक्या धावा दिल्या होत्या ना तितक्या वसूल इथे मात्र आतापर्यंत केल्या रोहनने म्हणजे त्याचं काम मात्र आता त्याने पर्यंत केलंय इथून पुढे कसं टीम चालवणार हे मात्र महत्वाचं आहे इथून पुढे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मी तर म्हणेन करावं लागेल टीम मागणी संघाला कारण की आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती बनले गेले आहेत षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती राजवरती थोडंसं प्रेशराइज नक्की असेल समोरचा संघ देखील छोटा नाहीये समोर देखील नाव मोठं आहे श्री गणेश क्रिकेट संघ मानपिवली शेवटचे 2 बॉल बाकी आहेत टू गो शेवटचे 2 बॉल टू गो पुढचा बॉल ओव्हर द कव्हर सीट केलाय फिल्डर आहे आणि इथे शिकार परत एकदा होत असताना रोहन यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर त्याचं काम मी तर म्हणेन करून गेलाय 16 धावा त्याच्या बॅट मधून नक्कीच आल्या परंतु षटक क्रमांक पहिल्या मधील अजूनही 1 बॉल उर्वरित आहे आणि या ओव्हर मध्ये राजचं कौतुक करावं लागेल 16 धावा जरूर खर्च केल्या परंतु 2 मोठे मासे मी तर म्हणेन की बॅक फुटला पूर्णपणे टाकले आणि खेळाडू कक्षामध्ये त्याला पाठवलं वापस आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम देशमुख आता आले शेवटचा बॉल आहे लास्ट बॉल ऑफ द ओव्हर मात्र ये शेष शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे आणि 16 धावा धावफलकावरती 16 ऑन ए बॉल लॉस ऑफ 2 विकेट्स शेवटचा बॉल पहिल्या षटकातील राज बॉलिंग मार्कवरती आहे राईट अराउंड विकेट पुढचा बॉल ऑन साइडला फिल्डर आहे जज करतात आणि इकडे यस क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि संकुचित झालाय फलंदाज ओम देशमुखचा खेळ फलंदाज बाद तिसरी सफलता मिळत असताना राजगड गेला कमाल कौतुक करावं लागेल थोडेसे नाराज नक्कीच असतील यावेळी अखिलेश कारण की चांगला यावेळी फटका होता परंतु थोडस दिशा वेगळी असते ना तर तुम्हाला वेगळंच यावेळी डिफरन्स पाहायला मिळाला असतं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एसपी मागवरती रफ्तारचा बेताल बादशाह म्हणून ज्याची ओळख कित्येक मॅचेस आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिलेत आपल्या टीम साठी प्रशांत भोईर बॉलिंग मार्कवरती आहे बॉलिंग मार्कवरती बोर्ड नंबर 2 पहिला बॉल क्या बात है लेट कट केलाय हलक्या हाताने ड्राइव्ह फक्त दिशा दाखवण्याचं काम थोडीशी स्लो आहे आणि 2 धावा इथे मिळतात गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा कंप्लीट होते आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पोहोचलो 17 धावसंख्येवरती 18 ऑन ए बॉल 18 धावा धावफलकावरती आहेत बोर्ड नंबर 2 ऑन गोइंग
येणारे आता 11 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. आने वाले 11 गेंदे शेष है, 20 रनों की जरूरत. पुढचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगला फटका सजवलाय. हवेमध्ये बॉल, एक धाव तो कंप्लीट झाली. दुसरा धावाचा बॉल देखील कंप्लीट झाली आहे. सक्सेसफुली 2 धावा कंप्लीट होतात. समीकरणमध्ये चेंजेस येणारे अजूनही 10 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. येणारे 10 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. ओ इकडे अक्रॉस द लाईन, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय. स्विच करण्याचा प्रयत्न होता. इथे पाहावं लागेल वेगळा वेगळा फटका. या स्विचचा आपण पाहिलंय, लगा तो बाद नाही तो बरबाद. आणि बॉल देखील बरबाद झाला. त्याच स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय. 20 त्या धावसंख्येवरती. येणारे आता 8 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. हे 2 बॉल फार महत्त्वाचे असतील बॅटिंग टीमसाठी. पुढचा बॉल स्ट्रेट उडवलाय. फिल्डर आहे, जज करतात आणि एक सिंगल तर मिळेल. वरती थांबावा लागतोय. येणाऱ्या आता 7 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. हा महत्त्वपूर्ण बॉल आहे. बॉलवरती पूर्णपणे मॅच डिपेंडेंट आहे. येणारे 7 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. 70 प्लस टू विन फ्रॉम 7 बॉल. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम पाहायला मिळते आदर्श 11 वांगणी. 7 बॉल 17 धावांची गरज. 7 बॉल 17 धावांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल होता. लाईन खराब आहे. इथे वाईड बॉल आलाय. अंपायर सिग्नल, यस इट इज अ वाईड बॉल. आणि अजूनही इथे समीकरणमध्ये चेंजेस. 7 बॉल 16 धावांची गरज. म्हणजे इथून जर एक मोठा फटका आला तर मॅच मी तर म्हणेन बदललेली आहे. परंतु समोर देखील गोलंदाज फार चांगल्या पद्धतीचे टीम मध्ये पाहायला मिळतात. टीम मानकिवली संघातून बॉल विथ कार्पेट, बॉल बॅक ड्राइव्ह केला. स्वतः प्रशांत भोईर तिथे होता, बॉलला स्टॉप केला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रशांत भोईरची षटक क्रमांक 2 अखेरीस संपलाय आणि त्यापर्यंत पोहोचले 23. येणारे 6 बॉल आणि आता गरज असेल 15 धावांची. 15 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, शेष 15 रनों की जरूरत. सहा बॉल आणि 15 धावांची गरज तुम्हाला पाहायला मिळेल. फोर्ड जिंकेल. आता स्ट्राइक एंडला बॅटर एसपी आहेत. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती हेमंत आहेत. अखेरचं षटक, अंतिम षटक. येणारे 6 बॉल आणि 15 धावा बनवायचे. बॅटिंग करत असताना टीम आदर्श 11 वांगणी संघाला 6 बॉल 15 धावांची गरज. बॉल तयार. ओ पहिलाच बॉल. इकडे पाहावं लागेल. हा वाईड बॉल आलाय. वाईडने सुरुवात मात्र केली आहे आणि आता समीकरणमध्ये चेंजेस पाहायला मिळतात. येणारे आता 6 बॉल आणि इथे गरज असेल अजूनही 14 धावांची. 14 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. हे समीकरण इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक धाव इथे फार महत्वाचा आहे. पुढचा बॉल इकडे भिरकावून देण्याचा प्रयत्न चालू होता मैदानाच्या आतमध्ये आणि इकडे काय घडलंय. इकडे परतावं लागलंय मैदानाच्या बाहेर एसपी यांना आणि अजून एक धक्का लागला टीम वांगणी संघाला. 1 विकेट डाऊन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरुण मामा जात आहेत. आम्ही त्यांचा खेळ पाहिलाय. जेव्हा जेव्हा 2 बॉल 6
बॉल 10 अशी जेव्हा मॅच सिच्युएशन येतो ना त्या टीमचा तेव्हा फार चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पाहिली आणि जेव्हा जेव्हा संघाला संकट मोचकची कामगिरी करायची असते ना तेव्हा संकट मोचक प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जात असतो तोच अरुण मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत येणारे 5 बॉल 14 धावांची गरज आहे 14 रन्स टू विन फ्रॉम 5 बॉल हे समीकरण इक्वेशन पाहायला मिळतं येणारे 5 बॉल 14 धावांची गरज बॉल तयार ओ इकडे ऑकलेनचा बॉल तो प्रेशर बॉल होता इकडे बॅट अँड बॉलचा प्रॉपरली संपर्क नव्हता मिस मॅच टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय इकडे डॉट बॉल आला मॅच आता इथून पुढे प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करत असलेली टीम वांगणी संघाला शेवटचे 4 बॉल आणि 14 धावेची गरज गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे आता मनगडामध्ये ताकदीचा वापर करावा लागेल इकडे हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता एक सिंगल तर मिळेल आणि येणारे 3 बॉल आणि गरज आहे 13 धावेची म्हणजे त्या 13 धावा आहेत मॅच थोडीशी क्लोज आली असती जर ते कॅचेस पकडल्या असत्या टीम वांगणी संघाने कारण की 4 कॅचेस तिथे मात्र सोडल्या होत्या इनिंग नंबर 1 मध्ये जे कॅचेस असत्या तर थोडेसे धावा देखील कमी पाहायला मिळाल्या असत्या पंकज बोलायचं देखील त्यामध्ये 2 कॅच त्याच्या बॅट मधून धावा आल्या धावा नक्कीच त्याच्या बॅट आपण पहिल्या इनिंग मध्ये पंकज बोलायचे आता येणार 3 बॉल 13 धावांची गरज फटका चांगला ऑन साइड अटॅक केलाय फिल्डर आहे जज करतात परंतु इकडे बनतील प्रेक्षक आणि चौकाराला मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं आम्ही मागाशी म्हटलंय हे उल्लेख सातत्याने का केला जातं कारण की तसा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आता येणारे 2 बॉल आणि गरज असेल 9 धावेची कमबॅक होऊ शकतो क्षमता आहे स्वतःवरती इथून पुढे विश्वास ठेवणं आता फार गरजेचा आहे अरुण यांना 2 बॉल 9 धावेची गरज या बॉल वरती मॅच डिपेंडेंट आहे महत्वपूर्ण बॉल ओ इकडे यॉर्कलेनचा बॉल एक सिंगल तर मात्र कंप्लीट झाली आहे आणि एका बॉल वरती थांबावं लागतं येणारे आता शेवटचा 1 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता मॅच मध्ये जर चमत्कार घडला तर ट्विस्ट होऊ शकतो तो आता असं म्हणायला हरकत नाही टीम मानकिलीच्या बाजूने मॅच जिंकली की काय 1 बॉल 8 धावेची गरज फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे 1 बॉल 8 धावेची गरज शेवटचा बॉल स्ट्राइक लाकिलेश आणि इकडे शेवटचा बॉल विकेट आली आणि सामना देखील फिनिश सामना जिंकला टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिली आणि जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन हार्ड चांगला खेळ दोन्ही टीमचा राहिला फिल्डिंग मध्ये थोडेसे चुका नक्कीच झाल्या टीम वांगणी संघाचे परत एकदा पाहायला मिळते लाईन अप मध्ये पुन्हा एकदा संघ उपस्थित झालाय हारू किंवा जिंको सन्मान प्रत्येक टीमला देणं प्रत्येक खेळाडूला देणं हे फार गरजेचं असतं आणि हेच आम्हाला शिकवले क्रिकेटने हे मात्र सांगितलंय